मनोज जरांगेंचं आंदोलन राजकीय आहे, देवाणघेवाणीच्या हेतून झालेलं आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप बघायला मिळतोय। जरांगेंनी 100 कोटी घेतल्याचे आरोप करण्यात आलेले आहेत। जवळच्या लोकांची चौकशी करा अशी सुद्धा मागणी केली जाते। जरांगे आणि शंभूराज देसाई एकमेकांना साक्षी आहेत, दोघांची चौकशी करा अशी मागणी करण्यात आलेली आहे। माझं म्हणणं असं आहे, जरांगे या व्यक्तीला आरक्षणासंदर्भातली कुठलीही माहिती नाही हा आरोप मी नेहमी करत आलेलो आहे। आणि त्यांनी जे काल वक्तव्य केलेलं आहे, या वक्तव्यावरून मला असं वाटतं की हे आंदोलनच मुळात राजकीय हेतूनी आणि देवघेवीच्या हेतूनी प्रेरित होतं। जरांगे जर 100 कोटी रुपये कोणी घेतले, कोणी असे जर आरोप करत असतील, तर माझं म्हणणं असं आहे की जरांगेंची आणि जरांगेंच्या भोवतालच्या सगळ्या लोकांची चौकशी या शासनानं निपक्ष पद्धतीनं केली पाहिजे। कारण उलटा चोर कोतवाल को काटे या म्हणीप्रमाणे 100 कोटी वगैरे त्यांच्या तोंडी येते कुठून भाषा? त्यांचीच चौकशी एकदा करा, त्यांची चौकशी करा आणि जे कोण खरे आरोपी असतील ते त्यामध्ये भेट